मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोची इथं होणाऱ्या महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला मेळाव्याला देखील ते उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक या विभागाचे खासदार धैर्यशील माने आपल्यासोबत आहेत। बोलूयात त्यांच्याशी। काय सांगाल, आज एकनाथ शिंदे यांचा दौरा होतोय, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा हा दौरा कसं बघता, कसा असेल दौरा? खरं तर आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला महिला दिनाचे कार्यक्रम सर्वत्र जगभरामध्ये त्या ठिकाणी घेतले जातात आणि हे अंबाबाईच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी आहे, ताराराणीच्या आशीर्वादानं पुनीत झालेली भूमी आहे आणि इथून खऱ्या अर्थानं जी विचाराचं वादळ आहे ते या ठिकाणी महिलांच्यामधनं उठावं आणि त्या महिलांच्या आयुष्याला एक वेगळी झालर निर्माण व्हावी, एक महिलांचा जागर निर्माण व्हावा, यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं ज्या विविध योजना, केंद्र शासनानं ज्या विविध योजना केल्यात त्यातनं महिला पुढच्या काळामध्ये कशा सक्षम होतील, आत्मनिर्भर कशा पद्धतीनं होतील, या बाबतीत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा जो निश्चय आहे त्या निश्चयाची मांडणी महिलांच्या समोर करण्यासाठीचं म्हणून हे व्यासपीठ मुख्यमंत्र्यांनी आजच्या दिवशी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तयार केलं आणि आज माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्याची सुरुवात होते, याचा मला मनापासूनचा आनंद आहे। तर आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आहेत। खरं तर विद्यमान खासदारांबद्दल नाराजी आहे अशा पद्धतीची चर्चा केली जाते, काय तथ्य आहे या चर्चेत? कुठल्याही राजकारणामध्ये नाराजी हे पेरणं हे फार सोपं असतं, काम करणं फार अवघड असतं आणि काम करतो ज्याच्याबद्दल, नाही करत त्याच्याबद्दल नाराज व्हायचं काही कारणच नाही। एखादा माणूस जो काम करतो त्यात काही चुकाही होत असतात, काही बरोबर असतं। निश्चितपणे जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम या ठिकाणी खासदार म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये केलंय आणि तुम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये विद्यमान खासदाराबद्दल काही कमेंट्स करायच्या झाल्या तर त्यांच्याबद्दल नाराजी आहे, संपर्क नाही, हे कॉमन ठरलेल्या लाईन्स आहेत ज्या तुम्हाला देशभरामध्ये ऐकायला मिळतील। पण खासदाराचा व्याप हा 6 तालुक्यांचा, हजारो गावांचा आणि राष्ट्रीय अधिवेशन जे असतं ते 350 दिवसापैकी 365 दिवसांपैकी या ठिकाणी आपण बघितलं तर 150 दिवस ह्या कार्यालयीन कामासाठी या ठिकाणी जातो। त्यात कोविडचं आलेलं संकट, या सगळ्यातनं प्रवास करत खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून विकासाची गंगा आणण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे, त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो आहे आणि नुसताच मी हात रिकामे घेऊन जात नाही तर विकास घेऊन त्या गावागावामध्ये या ठिकाणी पोहोचतो। कोल्हापूर सोबतच हातकणंगलेची जागा देखील जागा वाटपामध्ये भाजपकडे यावे अशा पद्धतीची चर्चा मित्र पक्षांकडून सुरू आहेत, काय तथ्य आहे या चर्चामध्ये, काय सांग? नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून फायनल व्हायचा आहे। त्यामध्ये विद्यमान जे खासदार आहेत ते एका पक्षाचे आहेत, शिवसेना पक्षाच्या अधिकृत चिन्हावर आणि नावाखाली आलेले या ठिकाणी खासदार आहेत। आमचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर हे सर्वस्वी अधिकार सर्व पार्लमेंटरी बोर्डानं दिलेले आहेत आणि आम्हा सर्वांनाच या ठिकाणी 13 जे खासदार जे CM साहेबांच्याबरोबर आहेत त्यांना पूर्वी CM साहेबांनी आणि मित्रपक्षांनी एकत्रपणे बसून हे करत असतानाच आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की ह्या जागांवर शिवसेनेचाच अधिकार राहील। त्यामुळे मला कोणतीही शंका कुशंका त्यामध्ये वाटत नाही। शेवटी प्रत्येक पक्ष आपल्यासाठी जागा मागणं हा एक लोकशाही पद्धतीचा मार्ग आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेच असतात, 100% धैर्यशील मानेच हे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील, मला त्यामध्ये शंका वाटत नाही। पण ते ऑफिशियल अनाउन्समेंट करण्याचा अधिकार हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अमितजी शहा साहेब असतील, नरेंद्रजी मोदी साहेब असतील, हे कोइलिजनमध्ये ज्यावेळी या ठिकाणी नावं निश्चित होतील त्यामध्ये या ठिकाणी त्याची क्लॅरिटी येईल। पण शंकेचं वातावरण करायचं कारणच नाही। आज मुख्यमंत्री तुम्हीच एका बाजूला म्हणता की 6 कार्यक्रम एका लोकसभा मतदारसंघामध्ये घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मतदारसंघ कुणाकडे राहील। जर हा कार्यक्रमच तुम्हाला त्याचं एक या ठिकाणी आपण बघितलं तर त्याचं उत्तर देऊन जाईल की मुख्यमंत्र्यांनी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रम आज या ठिकाणी आजच्या दिवसा घेतल्यात। आपल्याला याचं पलीकडे महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरू आहेत। अद्याप राजू शेट्टींनी त्याला तयारी दर्शवलेली नाही, मात्र राजू शेट्टींचं एक आव्हान पुन्हा एकदा असणार आहे असं वाटतं का, काय सांग? राजू शेट्टी हे कधीच एका लाईननं जाणारे नाहीत, त्यांना कायमपणे सगळ्या दगडांवर हात ठेवायची त्यांची सवय आहे। आत्तासुद्धा ते महाविकास आघाडीशी चर्चा करून आलेत, ते जाऊन उद्धव साहेबांशी भेटून आलेत, तिथं त्यांच्याशी कसा फॉर्म्युला करायचा स्क्रिप्ट लिहून आलेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की मी मागणार नाही, तुम्ही मला द्या, मी मागणार नाही, तुम्ही मला द्या। आता हे इतकं लहान आणि दूधखोळं राजकारण खऱ्या अर्थानं राहिलेलं नाही, लोकांना हे सगळं माहिती असतं, लोक योग्य वेळी त्या ठिकाणी त्याचा निर्णय घेत असतात। आत्मयुती करायची, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, ही जी त्यांची कायमची पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे ते त्या ठिकाणी चाललेले आहेत। त्यामुळं त्यांच्या राजकीय वाटचालीबाबतीत मी या ठिकाणी काही टीका टिप्पणी करणार नाही, पण मी त्याचं प्रिडिक्शन सांगतो ते मी म्हणणार मी एकटाच लढणार आहे, मी कुणाचीही साथ घेणार नाही, मी एकलाच चालणार। आता त्यांनी दिलं तर मी काय करू, मी काय नको म्हणू शकत नाही, हे त्यांचे ठरलेले या ठिकाणी संवाद आहेत। त्यामुळं
महायुतीचा उमेदवार जर त्यांच्या विरोधात नाही उभारला म्हणजे त्यांची आत्म ॲडजस्टमेंट झाली हे पक्की. शेवटचा प्रश्न, खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी तुमच्या डिजिटल फलकावरील QR कोडचा एक मुद्दा गाजला. काय नेमका विषय होता QR कोड? कारण विरोधकांनी हा मुद्दा आता उचलून धरायचा चर्चा. QR कोड हा फक्त डिजिटल बोर्डवरनं तुम्हाला काय नेमकी कामं झालेत हे सुलभतेनं कळावं याच्यासाठी केलेला प्रयोग होता. पण QR कोडवर वास्तविक कामच या ठिकाणी फक्त छापील स्वरूपात येणार होती. कामं ही जमिनीवरची आहेत. त्यामुळे गावागावात झालेल्या कामांची माहिती प्रत्येकाला मिळावी याच्यासाठी QR कोड केला होता. एखादी जरी लाईन त्यातली बिघडली QR कोडमध्ये, प्रिंटिंगमध्ये, फ्लेक्स प्रिंटिंगमध्ये ती लाईन बिघडल्यामुळं खऱ्या अर्थाने त्याचं कॉन्फिगरेशन बिघडलं आणि स्कॅन करताना चुकीची वेबसाईट उघडत होती. ते लक्षात आल्यानंतर आमच्या लोकांनी ती दुरुस्त केली. निश्चितपणे QR कोड म्हणजे काय माझा कामाचा ताम्रपट नव्हे. गावागावात रस्त्याने आत्ता सुद्धा तुम्ही नॅशनल हायवेनं त्या ठिकाणी रत्नागिरीपर्यंत गेलात तर ते धैर्यशील मानेच्या मतदारसंघातलं जमिनीवरचं काम आहे. 4 पदरी रस्ते या ठिकाणी झालेले आहेत. प्रत्येक गावातल्या पाणी पुरवठा झालेले आहेत. पंतप्रधान सडकची कामं झालेली आहेत. मुख्यमंत्री सडक झाले, जनसुविधेची झालेत, 25-15ची झालेत. योजना सांगा, ते प्रत्येक योजना मी माझ्या मतदारसंघामध्ये राबवले. MIDCs पासनं त्या सगळ्या प्रकल्पांना मी गती माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये दिले. मी वास्तवामध्ये काम करणारा माणूस आहे. डिजिटलवर फक्त त्याची छपाई होती. याचा अर्थ डिजिटल युगामध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचावं एवढाच. धैर्यशील मानेंची विजयी घोडदौड कायम राहणार. मी राजकारणामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. लोकांच्या हातामध्ये ही कमान असते. यश अपयश हे लोक त्या ठिकाणी ठरवत असतात. प्रामाणिकपणे मी काम केलं आणि काम करत असताना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून माझं आहे. आणि निश्चितपणे त्या कर्तव्याला जागून मी जे काम केलंय त्याचे फळ माझ्या पदरामध्ये या ठिकाणी लोक टाकतील अशी मला निश्चितपणे अपेक्षा आहे. तर पहिला पण हे होते या विभागाचे खासदार धैर्यशील माने. खरं तर ही जागा बदलली जाणार अशा पद्धतीच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. मात्र महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडेच राहणार आणि मीच या सगळ्याचा उमेदवार असेन असा देखील विश्वास या निमित्तानं धैर्यशील माने यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोरोची, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.